नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नव्या व्हिडिओमध्ये टेन्सेस काळ या संदर्भात माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला टेन्स म्हणजे काळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजणं म्हणजे काळ होय। आता आपण 3 टाइप्स ऑफ टेन्सेस इन इंग्लिश, इंग्रजीमधल्या 3 काळांचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। पहिला आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, दुसरा आहे पास्ट टेन्स भूतकाळ आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ। आपण आता या प्रत्येक काळाची प्रकार कोणते आहेत ते पाहूया। टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स, पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, दुसरा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ, तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, तर चौथा आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ। हा झाला प्रेझेंट टेन्सचे प्रकार। आता पुढे पास्ट टेन्सचे पाहूया। टाइप्स ऑफ पास्ट टेन्स भूतकाळाचे प्रकार, तेही अशाच पद्धतीने 4 आहेत। पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, दुसरा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स चालू भूतकाळ, तिसरा आहे परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, चौथा आहे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ। हे झाले भूतकाळाचे प्रकार। तिसरा आहे टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स भविष्यकाळाचे प्रकार। नावं हीच, फक्त टेन्स वेगळे। सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, दुसरा आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू भविष्यकाळ, तिसरा आहे परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ। हे झाले भविष्यकाळाचे 4 प्रकार। अशा पद्धतीनं आपण 4ही प्रकार कसे पाहिले, पहिला सिंपल, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट आणि चौथा कंटिन्युअस परफेक्ट, अशा पद्धतीनं 4 उपप्रकार प्रत्येक काळाचे आहेत। प्रत्येक काळाच्या उपप्रकाराचा प्रत्येकी सेपरेट व्हिडिओ मी तयार केलेला आहे। विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक व्हिडिओचा सराव करायचा आहे आणि काळ समजून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।